नमस्कार रसिक मित्रहो, मी सौ संध्या अमित टिंगरे. वेल्वेट व्हर्सेस या माझ्या काव्यवाचनाच्या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आशा करते आपण सर्व उत्तम असाल. यापूर्वी मी बऱ्याच कविता आपणासमोर सादर केल्या. त्या सर्व कवितांना आपण सुंदर प्रतिसादही दिला. त्याबद्दल आपणा सर्व रसिक श्रोत्यांची मी मनापासून आभारी आहे. असेच इथून पुढेही आपला माझ्या कवितांसाठीचा सुंदर प्रतिसाद कायम राहील अशी आशा व्यक्त करते आणि आजच्या माझ्या काव्यवाचनाकडे वळते. माझ्या आजच्या कवितेचे नाव आहे छावा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काव्यवाचनाला. छावा. ऐका हो ऐका, एक सुंदर कथा. एक होता ढाण्या वाघ आणि त्याचा शूरवीर छावा. काळ होता 1657चा. काळ होता 1657चा. पुरंदरावरती जन्मला एक हिरा. गडावरी पसरला आनंदी आनंद, कारण तो होता शूर शिवरायांचा नंदन. कारण तो होता शूर शिवरायांचा नंदन. अशा या सुपुत्राचे नाव ठेवले संभाजी. अशा या सुपुत्राचे नाव ठेवले संभाजी. ज्यांनी केली नित्रदीपक कामगिरी, होऊन या मराठ्यांचे दुसरे छत्रपती. वयाच्या दुसऱ्या वर्षी काळाने घाव घातला. वयाच्या दुसऱ्या वर्षी काळाने घाव घातला. हरवले त्यांचे मातृछत्र, कहर परिस्थितीने केला. यानंतर जिजाऊंनी धरली मातृछाया डोक्यावर संभाजीच्या सदा. यानंतर जिजाऊंनी धरली मातृछाया डोक्यावर संभाजीच्या सदा. एवढेच नव्हे तर मराठा स्वराज्य रक्षणासाठी दुसरा शिवाजी केला उभा. असा हा पुत्र चंद्रकलेप्रमाणे वाढला. असा हा पुत्र चंद्रकलेप्रमाणे वाढला. सोबत केशव भट, उमाजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एक सच्चा लढवया बनला. महाराजांप्रमाणे त्याने केले आत्मसात राजकारणातील डावपेच आणि गनिमी कावा. महाराजांप्रमाणे त्याने केले आत्मसात राजकारणातील डावपेच आणि गनिमी कावा. ज्याच्या मदतीने त्याने घेतला अल्पावधीतच मराठी सत्तेचा ठाव. 15 पट जास्त मुघल साम्राज्याशी ज्याने केली एक हाती लढाई. 15 पट जास्त मुघल साम्राज्याशी ज्याने केली एक हाती लढाई. 120 केल्या लढाया पण एकातही पराभव नाही. 120 केल्या लढाया पण एकातही पराभव नाही. हुशार, कर्तबगार, दूरदर्शी अशी ज्यांची ख्याती होती. हुशार, कर्तबगार, दूरदर्शी अशी ज्यांची ख्याती होती ते होते संभाजीराजे ज्यांनी औरंगजेबास जेरीस आणली. ते होते संभाजीराजे ज्यांनी औरंगजेबास जेरीस आणली. छत्रपती होण्याआधी तो होता एक विद्वान ज्याने ग्रहण केले होते मराठी, संस्कृत, पारशी, उर्दू, अरबी, ब्रज, इंग्रजी इत्यादी भाषांचे गहन ज्ञान. छत्रपती होण्याआधी तो होता एक विद्वान ज्याने ग्रहण केले होते मराठी, संस्कृत, पारशी, उर्दू, अरबी, ब्रज, इंग्रजी इत्यादी भाषांचे गहन ज्ञान. कुशल संघटक, राजकारणात निपुण असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते ज्याचे. तो होता शिवाजींचा छावा, नाव होते संभाजीराजे. कुशल संघटक, राजकारणात निपुण असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते ज्यांचे. तो होता शिवाजींचा छावा, नाव होते संभाजीराजे. ज्याच्या अंगी बळ होते असे ज्याने फाडला वाघाचा जबडा. ज्याच्या अंगी बळ होते असे ज्याने फाडला वाघाचा जबडा. शेवटी आपल्यांनीच केली फितुरी, संभाजींना फसवून केले औरंगजेबाच्या हवाली. औरंगजेबाला शरण जाईल सहजासहजी तो संभाजी कैसा. औरंगजेबाला शरण जाईल सहजासहजी तो संभाजी कैसा. 40 दिवस मृत्यूशी झुंज दिली आणि सिद्ध केले तो होता शूर शिवरायांचा छावा. 40 दिवस मृत्यूशी झुंज दिली आणि सिद्ध केले तो होता शूर शिवरायांचा छावा. अन्याय, अत्याचार, हाल अपेष्टा सर्व काही सहन केले. अन्याय, अत्याचार, हाल अपेष्टा सर्व काही सहन केले. पण औरंगजेबाला शरण नाही गेले. पण औरंगजेबाला शरण नाही गेले. कारण अंगात रग होती स्वराज्याची, मनात धग होती औरंगजेबाविषयीच्या क्रोधाची. कारण अंगात रग होती स्वराज्याची, मनात धग होती औरंगजेबाविषयी क्रोधाची. नजरेत होता करारीपणा, जो झटला शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी. तो होता शिवाजींचा छावा, शूरवीर संभाजी. जो झटला शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी. तो होता शिवाजींचा छावा, शूरवीर संभाजी, शूरवीर संभाजी. धन्यवाद. रसिक हो, पूर्वीप्रमाणे ह्या कवितेलाही आपला प्रतिसाद उत्तम मिळेल अशी अपेक्षा करते. अशाच सुंदर कवितांसाठी ऐकत रहा वेल्वेट व्हर्सेस बाय संध्या टिंगरे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.